मी पक्षाच्या प्रमुख उद्धवजींना व्हॉट्सअपवरती अनेक पत्रकार मित्र असतील, त्या पत्रकार मित्रांना पण मी व्हॉट्सअपवरती पाठवलंय आणि म्हणलो मी 7,12,000 मतं पडतील. मला 7,23,000 मतं पडली. 13 तारखेचं मतदान होईपर्यंत भेटायला जाऊ नका. अट एक की निगेटिव्ह बोलायचं नाही. ज्याला निगेटिव्ह बोलायचंय त्याने माझ्या कानात बोलायचं. माझे कान आणि डोळे शार्प आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पुत्र पार्थ पवारांच्या पराभवामुळे मावळ लोकसभा गेली 5 वर्ष नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी राहिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी पार्थचा दारुण पराभव केला होता. मात्र आता महायुतीची समीकरणं बदलली आणि महायुतीत अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस दाखल झाली. याच नव्या महायुतीचे उमेदवार म्हणून श्रीरंग बारणे यांना पुन्हा एकदा मावळ लोकसभेच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे. पार्थचा पराभव करणाऱ्या श्रीरंग बारणेंचाच प्रचार करण्यासाठी आता दस्तूर खुद्द अजित पवार ही मैदानात उतरले आहेत. सोमवारी महायुतीची समन्वय बैठक पार पडली. यामध्ये अजित पवार स्वतः हजर होते. सोबतच मंत्री चंद्रकांत पाटील आणि उदय सामंतांनी सुद्धा या समन्वय बैठकीला हजेरी लावली होती. या बैठकीत नेमका महायुतीनं समन्वय साधला का आणि त्यामधून महाविकास आघाडीला नेमकं काय काय घेतलं? कारण महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे महायुतीतल्या समन्वयाचा अभावाचा फायदा घेऊ इच्छितात, परंतु त्यांना तो फायदा घेता येईल का? याबाबतच आपल्याला या वेब एक्सप्लेनर मध्ये चर्चा करायची आहे. मी नाजिम मुल्ला, एबीपी माझाच्या या वेब एक्सप्लेनर मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. 2019 ची लोकसभा निवडणूक आपण पाहिलेली आहे. मावळ लोकसभेमधून श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांचा दारुण पराभव केला होता. त्यामुळं शरद पवार कुटुंबीय कधीच श्रीरंग बारणे यांना विसरू शकत नाहीत. त्याचं कारणही तसंच आहे. पवार कुटुंबियातला पहिला पराभव हा श्रीरंग बारणे यांनी पार्थ पवारांच्या रूपानं केला होता. मात्र आता श्रीरंग बारणे पुन्हा एकदा महायुतीच्या तिकिटावरती या मावळ लोकसभेच्या रिंगणात आहेत आणि याच महायुतीचा भाग आहे अजित पवार. आणि त्यामुळेच अजित पवारांना पार्थ पवारांचा पराभव पचवून श्रीरंग बारणेंच्या प्रचारासाठी मैदानात उतरावं लागलेलं आहे. सोमवारी महायुतीची समन्वय बैठक पार पडली आणि याच समन्वय बैठकीतला घटनाक्रम आपल्याला पाहायचा आहे. सुरुवातीला चंद्रकांत पाटील यांनी या बैठकीची सूत्र हाती घेतली आणि त्यांनी माईक हातात घेताच श्रीरंग बारणे यांना उमेदवारी घोषित होईपर्यंत महायुतीत जी खदखद निर्माण झाली होती त्यावरती त्यांना बोलावं लागलं. कारण अगदी उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपर्यंत श्रीरंग बारणे यांना भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं तीव्र आणि कडाडून विरोध केला होता. अगदी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुद्धा भाजपनं बैठका घेतल्या आणि श्रीरंग बारणेंचा प्रचार करणार नाही अशी भूमिका सुद्धा घेतली होती. आणि म्हणूनच चंद्रकांत पाटलांनी माईक हातामध्ये घेतला आणि निगेटिव्ह बोलणाऱ्यांना चांगलीच तंबी दिली. सर्वांना सांगितलं पॉझिटिव्ह बोला. काय बोलले चंद्रकांत पाटील ते ऐकूयात. आमच्या पक्षाला उमेदवार मिळाला पाहिजे, आमच्या पक्षाला उमेदवार, आमच्या पक्षाला नाही मिळाला, आमच्या पक्षाला नाही मिळाला. ही आहे ती खळबळ. तर ती खळबळ आता संपवा. खळखळ म्हणजे काय? तर अजून मी बाहेर पडायला सुरुवात केली नाही. मग मी म्हणतो की पुढे जातो, मी आलोच आणि मी गायबच होतो. ही एक खळखळ की अजून मनापासून ठरवलं नाही की मी सर्व ताकद लावायची की नाही लावायची. तर ही मनातली खळबळ संपून, ही जी खळखळ आहे तीही संपून आपण आता योजनेकडे लागलं पाहिजे. ती योजना नीट केली तर मला असं वाटतं खूप मजा येईल. मी नेहमी ग्रामीण भागातला राहणार असल्यामुळे ग्रामीण भागामध्ये कळणारी उदाहरणं देत असतो. मी असं म्हणतो की एखाद्याचं लग्न ठरायचंय तर तो खूप मुली पाहतो, तो पाहतो, आई वडील पाहतात. मग एखादी बहीण आपल्या भावाला चांगली मुलगी मिळावी म्हणून खूप मुली पाहते. पण फायनली कुठेतरी निर्णय करावा लागतो ना. मग तो निर्णय झाल्यानंतर ती त्याला मिळणारी त्याची जी बायको आहे ती सगळ्यांना आवडलेली असते असं नाही. पण लग्न तर करणार, संसार तर करणार का रोज म्हणणार.
खरं म्हणजे दुसरी बरी मिळाली असती तर बरं झालं असतं, तर दुसरी बरं झालं असतं. ते स्वतःच्याच मनाला त्रास करणार. त्यामुळे जगातली सगळ्यात चांगली मुलगी मला बायको म्हणून मिळालेली आहे असं म्हणून तिच्याबरोबर संसार केला तर मजा येते. आणि खळखळ करत बसलं तर रोज आपल्या मनाला त्रास होतो. मला असं वाटतं की एवढं पुरेसं आहे. आणि त्यामुळे एक नेता बोलल्यानंतर दोघांनी भाषण नाही करायचं. संवाद कसा निर्माण होईल, मताधिक्य कसं वाढेल याच्यासाठीच्या सूचना 1 लाईन 2 लाईन मध्ये करायचं. अट एक की निगेटिव्ह बोलायचं नाही. ज्याला निगेटिव्ह बोलायचं आहे त्याने माझ्या कानात बोलायचं. माझे कान आणि डोळे शार्प आहेत. याला 13 वर्ष बरोबर काम केल्यामुळे देशाचे पंतप्रधान माननीय मोदीजी सुद्धा दाद देतात. ये बराबर इसको आहिस्ते बोलने से भी सुनने को आता है. मी नंतर 2 तास थांबणार आहे तुमच्यावर जेवायला. त्यामुळे जे काय बोलायचं असेल ते माझ्या कानात बोला. निगेटिव्ह बोलणार आणि आताच जेवणातलं काय तयार झालं असेल ते जेवून घरी जायला हरकत नाही. बाहेर जाऊन तर बिलकुल निगेटिव्ह बोलायचं नाही. चंद्रकांत पाटलांना असं बोलायला लागणं यातूनच स्पष्ट झालं की अद्यापही महायुतीमध्ये श्रीरंग बारणेंच्या उमेदवारीला घेऊन मोठी खदखद आहे. आणि ती खदखद या बैठकीमध्ये समोर येऊ नये म्हणूनच चंद्रकांत दादांना अशी तंबी द्यावी लागली का? ही चर्चा त्या सभागृहामध्ये त्या बैठकीमध्ये चालूच होती. मग आली वेळ ती श्रीरंग बारणेंची. श्रीरंग बारणे या बैठकीला संबोधित करत होते आणि संबोधित करत असताना त्यांनी सर्वात आधी आभार मानले ते अजित पवारांचे. अजित पवारांनीच मला सर्वात आधी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर फोन केला आणि मला आश्वासन दिलं की आमची राष्ट्रवादी तुम्हाला लीड मिळवून देईल. हे सांगतानाच त्यांनी आत्तापर्यंत 9 निवडणुका लढल्या आणि या 9 निवडणुका लढताना पहिलं तिकीट कुणी दिलं तर अजित पवारांनी हा दाखला दिला. ते आपण ऐकूया. अनिलजी पाटील, ही माझी 9वी निवडणूक आहे. मी 5 निवडणुका महापालिकेच्या लढवला. एक विधानसभा 2014 आणि 2019ची लोकसभा आणि 2024च्या या लोकसभेला मी सामोरं जातोय. अजितदादा व्यासपीठावर आहे. महापालिकेचं 1997 मध्ये मी काँग्रेसमध्ये काम केलंय आणि 1997 मध्ये पहिलं तिकीट मला अजितदादांनी दिलं होतं. नंतरच्या कालावधीमध्ये मी काँग्रेसमध्ये राहिलो, राष्ट्रवादी झाली आणि काही कारणानं आम्ही दादांच्या बरोबर गेलो नसलो तरी आमचा संवाद कधी तुटला गेला नाही. आणि म्हणून या निवडणुकीला सामोरं जात असताना माझी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पहिला फोन मला अजितदादांचा आला आणि दादांनी सांगितलं माझा पक्ष आणि माझे कार्यकर्ते तुमच्या निवडणुकीमध्ये पूर्णपणे काम करतील आणि जो कोणी चुकीचं काम करतो, जो कोणी चुकीच्या पद्धतीने या निवडणुकीला सामोरं जातो त्या संदर्भामध्ये मला सूचना दिल्यानंतर मी त्या संदर्भामध्ये पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं त्या दुरुस्त करण्याचं काम देखील पुढच्या कालावधीमध्ये कराल. परंतु गेले 10 वर्ष या मतदारसंघामध्ये लोकसभेचा सदस्य म्हणून काम करत असताना, तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना देशाच्या लोकसभेमध्ये एक चांगलं काम तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून झालं. देशभरातल्या 140 कोटी जनतेतून जवळपास 543 खासदार निवडून जातात आणि ते 543 खासदारामध्ये मी एक तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून देशाच्या संसदेमध्ये सर्वोत्तम कामगिरी मी करू शकलो, सर्वाधिक प्रश्न उपस्थित करू शकलो, अनेक प्रश्नाला त्या ठिकाणी वाचा फोडू शकलो. त्याचा सार्थ अभिमान मला आहे आणि मी ते नाकारू शकणार नाही. अजित पवारांना पार्थ पवारांचा पराभव हा जिवारी लागला होता. हे गेली 5 वर्ष ते अनेकदा बोलून दाखवत होते आणि ते ज्यांना बोलून दाखवत होते ते सगळे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या समन्वय बैठकीला हजर होते. म्हणून श्रीरंग बारणे यांनी पहिल्यांदा अजित पवारांचं कौतुक केलं, त्यांचे आभार मानले. मात्र पुढं ज्यावेळेला बारणे बोलत गेले त्यावेळेला त्यांनी शहराचा आणि या मतदारसंघाचा कसा विकास केला हे टप्प्याटप्प्यानं मांडलं आणि पुन्हा येऊन पोचले ते 2019च्या लोकसभा निवडणुकीचा दाखला देण्यावर. आणि त्यावेळेला त्यांनी काय नेमकं सांगितलं हे एकदा ऐका.
आणि नात्या गोत्याची तर बिलकुल नाही. मी काय बीड, सोलापूर, सांगली कुठून तरी आलो नाही. माझा जन्म देखील याच शहरामध्ये झालेला आहे आणि या शहरामध्ये होत असताना या शहरामध्ये देखील माझे अनेक नातेवाईक आहे आणि म्हणून मला निवडणुकीचा देखील चांगला अनुभव आहे. मी मागच्या निवडणुकीमध्ये गजानन कीर्तीकर यांनी मला फोन केला. मतदान संपलं होतं आणि मतदान झाल्यानंतर पक्षाची बैठक झाली. कीर्तीकर भाऊंनी मला फोन केला, अप्पा काय होईल तुमच्या निवडणुकीचं? मी म्हणलं भाऊ मी निवडून येईल. ते म्हणले नाही, पक्षाची बैठक झाली, पैशाच्या बैठकीमध्ये अनेक जण होते, तुझं सीट आम्ही जमीत नाही धरलं. मी पक्षाच्या प्रमुख उद्धवजींना व्हॉट्सअपवरती अनेक पत्रकार मित्र असतील त्या पत्रकार मित्रांना पण मी व्हॉट्सअपवरती पाठवलंय आणि म्हणलो मी 7,12,000 मतं पडतील. मला 7,23,000 मतं पडली. अश्विनीताई या ठिकाणी आहेत. अश्विनीताईच्या पोटनिवडणुकीमध्ये चंद्रकांत दादा आपल्याला मी व्हॉट्सअपवर पाठवलं होतं की अश्विनीताई 40,000पेक्षा कमी मतांनी निवडून येणार नाही. अश्विनीताईंचं लीड जवळपास 40,000पर्यंत होतं. अनेक जण वल्गना करत होते की कोणीतरी उभं राहिलंय त्याला मतं पडतील. मी म्हणलं 40 ते 45 डिपॉझिट वाचलं तर वाचलं, नाही तर डिपॉझिट वाचत नाही. दादा तुम्हाला मी सांगितलं होतं, मी या मतदारसंघामध्ये माझी नाळ सर्वसामान्य माणसाची जोडलेली आहे. मी काम करत असताना सर्वसामान्य माणसाची एकरूप होऊन काम करतोय आणि काम करत असताना कामाला महत्त्व देतोय. मी कधी मान अपमान मी स्वतः कधी पाळत नाही. माझ्या आयुष्यामध्ये मी कधी देखील कुणाला देखील आरेरावेने कधी बोलत नाही. आणि दुसरी गोष्ट मी तुम्हाला सांगतो, काम करत असताना कामाला प्राधान्य देतो आणि म्हणून आपल्याला एक चांगलं काम करायचं. ही निवडणूक हेवे द्यावायची तर बिलकुलच नाही. ही निवडणूक खूप महत्त्वाची आहे. या निवडणुकीमध्ये राज्य सरकारने जे निर्णय घेतले सर्वसामान्य माणसासाठी, गरीब माणसासाठी, जो या शहरामध्ये कष्टकरी आहे, जो या शहरामध्ये दीनदुबळा आहे, त्याच्यासाठी राज्य सरकारने जो निर्णय घेतला तो निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. पार्थ पवारांसमोर माझा ठाव ठिकाणा लागणार नाही असं मला अनेकांनी बोलून दाखवलं होतं असं श्रीरंग बारणे म्हणाले आणि त्या सगळ्यांना म्हणजेच पत्रकारांना आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मी पार्थ पवारांचा पराभव किती मताधिक्यांनी करेल याचा लेखाजोखा त्यांच्यासमोर मांडल्याचं वक्तव्य श्रीरंग बारणे यांनी केलं. अजित पवारांसमोरच त्यांनी अप्रत्यक्षपणे पार्थ पवारांचा पराभव मी कसा केला हे बोलून दाखवलं. त्यामुळं समोर असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांना सुद्धा हा एक धक्काच होता. श्रीरंग बारणे हे बोलून गेले आणि मग उभे राहिले अजित पवार. अजित पवारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे यांच्याबद्दल काही वक्तव्य केली. संजोग वागेरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे दीर्घकालीन पदाधिकारी होते आणि पवार कुटुंबियांचे निष्ठावान कार्यकर्ते राहिलेले आहेत. त्यामुळंच या संजोग वागेरेंचे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक मित्र आहेत, अनेक नातेवाईक सुद्धा आहेत. परंतु याच मित्रांना आणि नातेवाईकांना अजित पवारांनी एक तंबी दिली आणि काय सांगितलं ऐका. मित्रांनो, आपण पिंपरी चिंचवडमध्ये अनेक वर्ष एकमेकाला ओळखतो, ज्याचा उल्लेख मगाशी श्रीरंगने आपल्या भाषणामध्ये केला. आणि आपल्या विरोधी जो उमेदवार आहे त्याच्याही आपले अनेक वर्षाचे संबंध, पण त्या संबंधाचा कसा गैरअर्थ चाललेला बघा. त्याच्यामध्ये काहींचे मैत्रीचे नातेसंबंध हे समोरच्या उमेदवाराशी असू शकतात. त्याच्यामध्ये त्यांना भेटण्याकरता माझी तमाम कार्यकर्त्यांना, सर्व महायुतीच्या सहकाऱ्यांना आग्रहाची विनंती आहे, त्यातल्या त्यात राष्ट्रवादीच्या माझ्या सहकाऱ्यांना विनंती आहे की 13 तारखेचं मतदान होईपर्यंत भेटायला जाऊ नका. नाही दादा, सहज गेलो होतो, गप्पा मारायला गेलो होतो, गप्पा नको टप्पा नको. त्याच्यामध्ये पक्षाचे पदाधिकारी असतील किंवा कोणी कार्यकर्ते असतील, त्याची वेगळी चर्चा बाबांना होते आणि मग त्याच्यामध्ये अलीकड फोटो लगेच काढला जातो आणि तो व्हायरल केला जातो. मग आपल्यातल्याही कार्यकर्त्यांना वाटतं अरे आपण तर विरोधी काम करतोय आणि इतर तिथं जाऊन मांडीला मांडी लावून बसतोय. काही गोष्टी निवडणुकीची प्रचार यंत्रणा एकदा सुरू झाल्यानंतर पाळावीच लागते आणि ती माझ्या सगळ्या सहकारी मित्रांनी पाळली पाहिजे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने विकासासाठी
महायुतीमध्ये जाण्याचा सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यामुळे निवडणूक काळात मैत्री नातेसंबंध थोडे बाजूला ठेवा. ही भावकीची किंवा गावकीची निवडणूक नाही. ही भारताचं उद्याचं 5 वर्ष तरुणांचं भवितव्य ठरवणारी निवडणूक आहे. आपल्याच पक्षातील मात्र संजोग वागेरेंचे मित्र आणि नातेवाईक असणाऱ्यांना अजित पवारांनी ही तंबी दिली खरी, मात्र त्यांचा सूर हा मिश्किल होता. त्यामुळं ही तंबी समजायची की हा मिश्किलपणे केलेलं वक्तव्य समजायचं, असा संभ्रम राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमध्ये या निमित्तानं निर्माण झाला. पुढेही संजोग वागेरेबद्दलच अजित पवार बोलून गेले. कारण संजोग वागेरे असं म्हणतायत की मी अजितदादांचा उमेदवार आहे, मात्र हे धादांत खोटं आहे असं म्हणत अजित पवारांनी अख्ख्या महाराष्ट्राचा एक दाखला दिला. लोकसभेचा उमेदवार ज्या विधानसभेतनं जातो त्या ठिकाणी त्याला सगळ्यात जास्त मताधिक्य म्हणजे 1 लाखाच्या पेक्षा जास्त मताधिक्य हे दिलं गेलं पाहिजे. आज 6 आमदार महायुतीचे, त्याच्यामध्ये कुठली काही अडचण नाही. असं असताना खालचे तिघही मला सांगत असतात, रायगड जिल्ह्यातले प्रशांत असेल, थोरवे साहेब असतील किंवा बालदी असतील, की दादा बघा तुमच्या पुण्यापेक्षा आम्ही मावळ लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवाराला जास्तीचं मताधिक्य देणार. हा आपल्या पुणे जिल्ह्याचा, आपल्या मावळ नावच मावळ आहे, मावळचा पिंपरी चिंचवडचा हा आपला कमीपणा आहे. त्याच्यामुळे इथं बसणाऱ्या प्रत्येकाने इथून बाहेर गेल्यानंतर कुठल्याही परिस्थितीमध्ये समोरचा उमेदवार जे सांगतोय दादांनीच मला पाठवलंय आणि दादांनीच मला उभं राहा म्हणून सांगितलं, दादांत खोट आहे. अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे की मी स्पष्ट आणि खरं बोलणारा कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे या कुठल्याही गोष्टीवर, अफवांच्यावर अजिबात विश्वास ठेवू नका. त्यामध्ये धनुष्यबाण एके धनुष्यबाण हेच आपल्याला लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये चालवायचं आहे आणि तेच आपल्याला निवडून आणायचं आहे. अशा प्रकारची आपल्याला सगळ्यांना आग्रहाची, नम्रतेची, कळकळीची विनंती करतो आणि कुठल्याही परिस्थितीत पुन्हा पुन्हा सांगतो, खोट्या नाट्या प्रचाराला किंवा खोट्या नाट्या अफवांवर अजिबात विश्वास ठेवू नका. हलक्या कानाचा अजिबात राहू नका. कुठं काही कळलं तर ताबडतोब एकमेकाशी शंकाचं निरसन करा आणि एक उत्तम पद्धतीचं प्रचाराची यंत्रणा आपल्या या मावळ लोकसभा मतदारसंघामध्ये, पिंपरी चिंचवड आणि मावळ या विधानसभा मतदारसंघामध्ये राबवा. त्याकरता आम्ही सगळेजण तुमच्या पाठीशी आहोत. महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे हे माझेच उमेदवार नाहीत हे सांगण्यासाठी अजित पवारांना मी किती खरा व्यक्ती आहे हे अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे असं वक्तव्य करावं लागलं. परंतु त्यांनी ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांसमोर हे बोललं, हे तेच कार्यकर्त्यांनी पदाधिकारी आहेत ज्यांनी 2019च्या लोकसभेवेळी पार्थ पवारांचा प्रचार केला होता. किंबहुना बाहेरचा आणि गाववाला असा जो प्रचार 2019 साली झाला होता, त्यावेळी याच राष्ट्रवादी काँग्रेसमधले बहुतांश कार्यकर्ते आणि पदाधिकारी हे श्रीरंग बारणेंच्या बाजूने झुकलेले होते, हे सर्वांनी पाहिलेलं होतं. त्यामुळं अजित पवारांचा आदेश राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यावेळी सुद्धा पाळतील का, याबाबतची शंका सर्वांना आहे. कारण संजोग वागेरे आणि श्रीरंग बारणे या दोघांची तुलना केली तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांच्या जवळ हे संजोग वागेरे आहेत हे सर्वांनी उघडपणे पाहिलेलं आहे. 2019 मध्ये जर पार्थ पवारांचा पराभव झाला त्यावेळेला यामधल्या अनेकांनी पार्थचा प्रचार केला नव्हता, तर यावेळी हे सगळे कार्यकर्त्यांनी, पदाधिकारी श्रीरंग बारणेंचा प्रचार करतील का याबाबतची गॅरंटी कुणीच देत नाहीये. किंबहुना भाजपचे पदाधिकारी आणि शिंदे गटातले पदाधिकारी सुद्धा याची गॅरंटी घेताना दिसत नाहीये. म्हणूनच ही समन्वय बैठक या ठिकाणी घेण्यात आलेली होती. परंतु चंद्रकांत पाटील, श्रीरंग बारणे आणि अजित पवार या तिघांची वक्तव्य पाहता कालच्या बैठकीत
महायुतीमध्ये समन्वय साधला गेलाय का, हा खरा प्रश्न आहे. आणि याच समन्वय बैठकीकडे महाविकास आघाडीचं सुद्धा लक्ष होतं, कारण महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे या महायुतीतल्या समन्वयाच्या अभावाचा फायदा घेऊ इच्छितात आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा जो गट आहे तो आपल्याकडे खेचू पाहतात, किंबहुना तो महायुतीच्याच प्रचारामध्ये असावा आणि त्यांनी मला मतदान करावं अशी इच्छा संजोग वागेरेंची आहे. आणि तशा प्रकारची पावलं ते या ठिकाणी टाकताना दिसत आहेत. अनेकदा ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या घरी जाऊन फोटो काढतायत, तर ते फेसबुकवरती टाकतायत, मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करतायत. परंतु संजोग वागेरे यांना अद्यापही उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं चांगली साथ मिळते का, तर याबाबत ही साशंकता आहे. कारण पदाधिकारी प्रचारात तर दिसतात, मात्र तो खरा प्रचार करतात का, याबाबत अनेकांनी शंका उपस्थित केलेली आहे. आणि शिवाय संजोग वागेरे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतल्या पदाधिकाऱ्यांच्या पलीकडं जे खरे शिवसैनिक आहेत, निष्ठावान शिवसैनिक आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचलेत का, तर याचं उत्तर आत्ता तरी नाही असंच द्यावं लागणार आहे. कारण ते खरेखुरे शिवसैनिक आत्ता खाजगीमध्ये बोलून दाखवतात की वागेरे हे अजूनही आमच्यापर्यंत पोहोचलेले नाही. त्यामुळं महायुतीत जी खतखत निर्माण झाली आहे, याच खतखतीचा, या समन्वयाच्या अभावाचा फायदा संजोग वागेरेंना जरी घ्यायचा असला तरी तो त्यांना घेता येणार का, 4 जूनच्याच निकालात हे आपल्याला चित्र स्पष्ट होईल. वेब एक्सप्लेनरमध्ये आता इतकंच. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.